नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील रवींद्रनाथांची गीतांजली एक परिचयात्मक आकलन या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 5 भागांपैकी पहिला भाग वाचला. रवींद्रनाथांची गीतांजली एक परिचयात्मक आकलन. रवींद्रनाथ टागोर यांच्या इंग्रजी अनुवादित गीतांजलीला 1913 साली जागतिक कीर्तीचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे हे भारतीय काव्यात्म साहित्याला मिळालेले पारितोषिक. या पार्श्वभूमीवर इंग्रजी व बंगाली गीतांजलीऐवजी त्र्यंब्र देवगिरीकर यांचे मराठी अनुवादित गीतांजली सुलभ वाटल्याने वाचावयास घेतले. त्याला आचार्य स. ज. भागवतांची प्रस्तावना अभ्यासपूर्ण अशीच आहे. ती वाचल्यामुळे संपूर्ण गीतांजलीचे परिचयात्मक आकलन होणे सुलभ झाले. प्रस्तुत गीतांजलीचे प्रस्तावनेसहितचे जे आकलन झाले त्याचे विस्तृत टिप्पण करावे असे वाटू लागले. संपूर्ण मराठी अनुवादित गीतांजलीचे आकलन करताना तिची जी वैशिष्ट्ये ध्यानी येऊ लागली त्याची परिचयात्मक विस्तृत नोंद संबंधित काव्यपंक्तीसहित सोदाहरण करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे असे सांगितले जाते की रवींद्रनाथांच्या गीतांजलीत भारतीय तत्त्वज्ञानात्मक आध्यात्मिकतेचा काव्यात्म आविष्कार झालेला आहे. त्या संदर्भात ते आध्यात्मिक कवी आहेत असे म्हणावयास हवे. पण प्रत्यक्षात परमात्म्याच्या विश्वोत्तीर्ण भक्तिसन्मुख भावात्म आध्यात्मिक रूपाबरोबरच परमेश्वराच्या चिद्विलासी विश्वात्म रूपाचेही भावनिक दर्शन गीतांजलीत आढळते. त्या चिद्विलासी विश्वात्म भावनिक आविष्कार करताना त्यात इहवादी सौंदर्य, प्रेम, आनंद, शांती, संगीत, निसर्ग, अहंकार, वासना, मृत्यू, अनेकविध संस्कृतीचा भारतात झालेला संस्कृती संगम, समाजवादसन्मुख कष्टकऱ्यांसाठीची आर्थिक श्रमजीवी समता, अस्पृश्यता निवारण, दुःखात्मक वैयक्तिक जीवनसन्मुख भावभावना आदी कितीतरी इहवादी स्पर्शित आविष्कार आढळतो. त्या सर्वांचेच परिचयात्मक सविस्तर आकलनाची सोदाहरण नोंद आता करावयाची. 1. विश्वोत्तीर्ण परमात्म्याला आध्यात्मिक भक्तिसन्मुख भावात्म आवाहन. या अवतीभवतीच्या दृश्य विश्वाच्या पलीकडील अज्ञात अदृश्य परमात्म्यासाठी महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायी संतांचे, कर्नाटकातील वैष्णवांचे, तामिळनाडूतील शैवांचे जे परमात्म्यासाठी आध्यात्मिक भावात्म आवाहन आहे त्याच स्वरूपाचे आध्यात्मिक भावात्म आवाहन रवींद्रनाथांच्या 30 गीतांमधून केलेले आढळते. ते 2 प्रकारचे आढळते. कृपा, दया, दर्शन, मुक्ती, रक्षण आदीसाठीचे विश्वोत्तीर्ण प्रभूसाठी नमस्कार करीत प्रणित आवाहन. आमार माथा नत करे, विपदे मारे रखा कोरो, जदी तोमार देखा न पाई प्रभु, प्रभु तोमार लागी आँखी जागी, जीवन जखन शुकाए जाए, दया दिए हवे को मोर, एई ज्योत्स्ना राते, एकटी नमस्कारे प्रभु आदी गीतांतून केले आहे. खालील भावस्पंदित काव्यपंक्तींतून ते व्यक्त झालेले दिसत आहे. माझा माथा तुझ्या चरणधुळीच्या तळाशी नमो. हे प्रभो, माझ्या जीवनामध्ये तुझीच इच्छा पूर्ण कर. तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये भरून राहिली आहे. विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर. दुःखाच्या रात्रीत सारे जग जेव्हा माझी वंचना करते त्यावेळी तुझ्याबद्दल मी शंकित होऊ नये म्हणजे झाले. हे प्रभो, तुझे दर्शन जरी आता या जन्मात झाले नाही, जरी तुझी प्राप्ती मला झाली नाही, तरी ही गोष्ट माझ्या मनात राहो. त्याचा विसर मला न पडावा व त्याच्या वेदना मला शयनी व स्वप्नी व्हाव्यात. जर माझी तितकीशी साधना नसेल, पण तुझ्या कृपेचा कण जर झरला तर
निमिषात फुल फुलणार नाही का? आणि क्षणात क्षणात फळ येणार नाही का? प्रभू, तुझ्याकरता डोळे ताटकळत आहे. तुझी भेट झाली नाही तरी पण तुझी वाट पाहत आहे. धुळीत दरवाजाजवळ बसून हे माझे भिकारी हृदय तुझ्या करुणेची याचना करीत आहे. मला कोणी साथी मिळाला नाही तरी तू मला हवासा वाटतोस. माझ्या भोवती जरी धनाचे व जनाचे पाश असले तरी माझ्या मनाला तुझाच ध्यास आहे हे तू जाणतोस. जेव्हा माझे जीवन शुष्क होऊन जाते तेव्हा तुझ्या करुणेचा वर्षाव करीत तू ये. ज्यावेळी जीवनातील सारी गोडी लुप्त होते त्यावेळी गीतरूपी अमृताच्या रसाने तू ये. त्यावेळी हे शांतरूपी परमेश्वरा माझ्या हृदयप्रांतात तुझी शांत चरणे टाकीत ये. तू माझे जीवन तुझ्या कृपेने धुवून टाकायला हवे. आज चांदण्या रात्री माझा प्राण जागा झाला आहे. तुझ्याजवळ आज स्थान मिळणार का? तुझ्या स्निग्ध शीतल दाट व पवित्र अंधारात मला बोलव. मला तुझ्या दाट व प्रशांत उदार अनंत अशा अंधारात मुक्त कर. माझी पूजा तुझी दया प्राप्त करून घेण्यासाठी आहे. तुझ्या दयेची इच्छा करण्याचे जरी मला ठाऊक नसले तरीही तू आपल्या चरणाजवळ मला दयेने ओढून नेतोस. हे प्रभो, एका नमस्काराने माझा सारा देह तुझ्या या विश्वरूपी चरणावर लोळण घेऊन पडो. जलभाराने नद झालेल्या श्रावणातील घनदाट मेघाप्रमाणे माझे मन तुझ्या मंदिराच्या दारी एका नमस्काराने पडून राहू दे. मधुरा भक्ती. महाराष्ट्रातील भक्तिमार्गी संतांच्या मधुरा भक्तीचे प्रभू परमेश्वर पती प्रियकर आणि भक्त त्यांची प्रेयसी वधू अशा मधुर प्रणयस्पर्शित भक्तीचा आविष्कार जसा रसिकांना वेगळ्या मधुर भाव अंगणात घेऊन जातो, तसेच रवींद्रनाथांच्या काही काव्यात्मक गीतांतून तशाच मधुरा भक्तीचे भाव संपादित सर्जन रसिकांना मधुर सहसर्जनाचा आनंद देत असते. विश्वोत्तीर्ण परमात्म्याच्या आध्यात्मिक भक्तीचे हे दुसरे मधुरासर्जक काव्यात्मक भावरूप. आमार मिलन लागी तुम्ही, एकला आम्ही बाहेर होलेम, आगे आमार ए जीवनेर शेष परिपूर्णता, सीमार माझे आसीन तुम. अशा गीतांजलीतून मधुरा भक्तीचा आविष्कार होतो. खालील भावस्पर्शित काव्यपंक्तींतून तो मधुर आविष्कार रसिकांना मधुर आनंद देत असतो. हे माझे जीवन तुझ्या मिलनाला योग्य करून घेणार आहेस. माझ्या मिलनासाठी तू केव्हापासून तरी येत आहेस. माझ्या हृदयामध्ये तुझा दूत गुपचूप मला हाक मारून नेत आहे. माझे सारे प्रेम हे प्रभो तुझ्याकडे धावत सुटू. तुझ्या अभिसाराकरता मी एकटी बाहेर आले. हे प्रभो, तो माझा मीपणाच आहे. त्याला केव्हाच लाज नाही. त्याला घेऊन कोणत्या तोंडाने मी तुझ्या दारी येऊ. तू एक शुभ दृष्टिपात केलास की तुझ्याबरोबर माझे मिलन होईल आणि ही जीवनवधू तुझी नित्य अनुगामिनी होईल. माझ्या चित्तामध्ये वरमाला गुंफलेली आहे. तू केव्हा बरे वराचा पोशाख करून शांत व हसतमुखाने येशील. आपला कोण आणि परका कोण हा भेदच उरणार नाही. त्या एकांतात रात्री पतीबरोबर पतिव्रतेचं मिलन होईल. तुझे माझे मिलन झाले म्हणजे सर्व अडथळे दूर होतील. इथं हा पहिला भाग संपवतो. धन्यवाद.